नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेन. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. तिने डोळे उघडून पाहिलं तर तो हसत तिच्याकडे पाहत होता. ती डोळ्यांची उघडझाप करत त्याच्याकडे पाहत होती. तिला कळत नव्हतं हे सत्य होतं की स्वप्न. ह्याने खरंच मला किस केला का? तिचा चेहरा बघूनच त्याला कळलं ते. तसं त्याने तिच्यावर झुकत पुन्हा एकदा तिच्या मानेवर किस केला आणि आत्ता मात्र त्याच्या ओलसर ओठांच्या स्पर्शाने ती स्तब्ध झाली. ह्यासाठी अजून थोडा वेळ आहे, बिकॉज इट विल बी व्हेरी स्पेशल. पण लवकरच मी तुझी ही इच्छा पण पूर्ण करेन. आता तुला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही डिअर. तो तिच्या ओठांवर त्याचा अंगठा प्रेस करत बोलला. तशी तिची मात्र थरथर वाढली. आता पुढे. ती एकटक त्याच्याकडेच पाहत होती. आधीच त्याच्या स्पर्शाने तिची थरथर वाढवली होती. कितीही इग्नोर करण्याचा प्रयत्न केला तरी तिचं त्याच्यावर प्रेम होतं. त्यामुळे त्या भावना तिच्याही नकळत जागत होत्या तिच्या शरीरात. युवी, त्याने तिला आवाज दिला तशी ती भानावर आली. अरे यार, का हा असा वागतो आणि माझ्या मनात फिलिंग जागवतो? ती मनातच बोलली आणि तिने त्याला झटक्यात बाजूला केलं. मला जाऊ द्या प्लीज, ती बोलली आणि दरवाजाजवळ गेली. पण त्याने पटकन तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं. तशी ती त्याच्याकडे पुन्हा प्रश्नार्थक पाहू लागली. मी आधी बघतो कोणी बाहेर आहे का, मग तू जा. तो बोलला तशी ती डोळे बारीक करून चिडून त्याच्याकडे पाहू लागली. हे म्हणजे असं की स्वतःच तिला खेचून त्याच्या रूममध्ये घेऊन आलास तेव्हा त्याला लोकांची पर्वा नव्हती का? मग आता का म्हणून लोकांची पर्वा करतोय? ही अशी लोकांची पर्वा मला इथे जबरदस्तीने आणण्याआधी केली असती तर बरं झालं असतं, ती त्याच्यावर नजर रोखून बोलली. तसा तो जागीच थांबला. चष्मीस, मी प्रेम केलंय म्हणून मला कोणाचीच भीती नाहीये. हे मी मला लोकांची पर्वा आहे म्हणून नव्हे, तर मला तुझी काळजी वाटते म्हणून करतोय. मला माहीत आहे तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं मी तुझ्यावर करतो. नाहीतर मी तुला 2 वेळा किस करूनही तू शांत बसली नसतीच. तो बोलला पण आता तिची बोलतीच बंद झाली होती. एनिवेज, पण जेव्हा तू ते स्वतः तुझ्या तोंडून कबूल करशील तेव्हा मानाने तुला सगळ्यांसमोर माझी म्हणून मिरवीन मी. पण आत्ता तुला कोणीही चुकीचं समजलेलं मला नाही चालणार, म्हणून मी आधी बघत होतो. तो बोलला आणि दार उघडून बाहेर पाहू लागला. ती मात्र त्याच्याकडे एकटक पाहत होती. तिला खूप भरून येत होतं त्याचे विचार ऐकून. किती विचार करत होता तो तिचा. आपण योग्य व्यक्तीवर प्रेम केलंय असंच तिला वाटत होतं ह्या क्षणी. पण कदाचित नशिबाला ते मान्य नाहीये की तो माझा व्हावा. म्हणून तर निकितासारखी इतकी सुंदर मुलगी त्याच्या आयुष्यात आता आली होती. त्या दोघांची जोडी छान दिसणार होती. सगळे विचार तिच्या मनात येत होते. युवी, नाव गो. तो बोलला तशी ती खाली मान घालूनच बाहेर जाऊ लागली. पण पुन्हा त्याने तिचा हात पकडला. मिस मी हा, तो तिला डोळा मारून बोलला तशी ती पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली. गुड नाईट, तो हसून बोलला पण त्यावर ती काहीच बोलली नाही आणि बाहेर निघून गेली. ती जोपर्यंत तिच्या रूमपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो त्याच्या रूमच्या दारापाशीच उभा होता. तिने तिच्या रूमचं दार लावताना एकदा त्याच्याकडे पाहिलं तर तो हसत तिच्याकडेच पाहत होता. तिने नजर फिरवली आणि दार लावून घेतलं. त्याने पण मग हसून दार लावलं आणि तो झोपी गेला. सकाळी सगळेजण खाली नाश्ता करत बसले होते. आदित्य आणि युविका समोरासमोर बसले होते. आधी तिच्याकडेच पाहत होता, पण ती मात्र त्याला नजर देत नव्हती. तिला कालचं सगळं आठवत होतं, त्यामुळे कसं तरीच वाटत होतं तिला. आयुष्यात कधीच कोणत्याच पुरुषाला इतक्या जवळ येऊ दिलं नव्हतं तिने. पण काल मात्र त्याच्या इतक्या जवळ येण्याने पोटात फुलपाखरे उडू बागडू लागली होती. त्याच्या स्पर्शाने शरीरात गुजबम्स येत होते. हवी हवीशी वाटणारी फिलिंग येत होती. कित्येकदा मूवीमधून हिरो हिरोईनची अशी अवस्था पाहिली होती तिने.
आणि आज तीच फिलिंग ती अनुभवत होती. कदाचित खरं प्रेम झाल्यानंतरच ह्या अशा हव्या हव्या वाटणाऱ्या फिलिंग्ज येत असाव्या, ह्याची प्रचिती तिला आली होती. कारण जेव्हापासून आधी तिच्या आयुष्यात आला होता तेव्हापासून हे सगळं सुरू झालं होतं. तो जवळ आल्यावर हृदयाचं बुलेट ट्रेनपेक्षाही फास्ट धडधडणं, त्याचं बोलणं बस ऐकत राहावं असं वाटणं, त्याने केलेली प्रत्येक गोष्ट आवडणं, त्याने तिला मारलेली चष्मीस हाक आधी तर तिच्या डोक्यात जात होती, पण आज मात्र ती हाक तिला खूप जास्त सुखावत होती, कारण ती त्याच्या तोंडून निघत होती. बाय एव्हरीवन, आदित्य बोलला आणि प्लेटवरून उठला तशी ती भानावर आली. माझं पण झालंय, मी पण निघते, युविका बोलली. अगं झालंच आहे तर मग आधी सोडेल तुला ऑफिसला. हो ना आधी, प्रतीक्षा बोलल्या. नाही नको आंटी, मी जाईन टॅक्सीने, युविका गडबडून बोलली. मॉम, जर नसेल यायचं तिला तर राहू देत, मला उशीर होतोय, आधी मुद्दाम तिला चिडवण्यासाठी बोलला. अगं का नाही म्हणतेस, एकाच ठिकाणी जायचंय ना, मग जा त्याच्यासोबत, प्रतीक्षा बोलल्या. नाही आंटी, मी जाईन टॅक्सीने, ती बोलतच होती की त्याने तिचा हात पकडला. टॅक्सीचे पैसे मला दे, ओके, तो बोलला आणि तिला बाहेर घेऊन गेला. तशी ती मात्र डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. कोणाचंच त्याच्याकडे लक्ष नव्हतं, फक्त प्रतीक्षा होत्या ज्यांनी त्याला तिचा हात पकडताना पाहिलं होतं. पण त्यांना इतकं काही वाटलं नव्हतं. त्या हसून आत गेल्या. आधी, उद्याचा काही प्लॅन बनवू नकोस, उद्या निकिता येणार आहे घरी, प्रतीक्षा बाहेर जाणाऱ्या आधीला बोलल्या. तसं त्याला थोडं विचित्रच वाटलं. ती पुन्हा काय येणार आहे, त्याने विचारलं. अरे, असं बोलतात का घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी, आणि तुला माहीत नाही का ती काय येणार आहे ते, प्रतीक्षा गालात हसत बोलल्या. तसा मग तो काहीच बोलला नाही, पण त्याला मात्र कळत नव्हतं ती पुन्हा काय येणार आहे. इथे युविका मात्र निकिताचं नाव ऐकून डिस्टर्ब झाली होती. निघायचं, त्याने विचारलं. तुम्ही जा, मी टॅक्सीने येईन, ती बोलली. निकिता आज पुन्हा घरी येणार आहे हे ऐकून तिचा मूड खूप स्पॉईल झाला होता, पण त्याने मात्र नकारार्थी मान हलवली आणि तिचा हात पकडूनच तिला कारमध्ये बसवलं आणि डोळ्यांवर गॉगल चढवून तो पण गाडीत बसला. तो ड्राईव्ह करत होता आणि ती मात्र खिडकीतून बाहेर पाहत होती. काहीतरी विचार करत होती, कदाचित त्याचाच. कसला विचार करतेस इतका, एकदा मनातलं मला सांगून टाक, आय प्रॉमिस यू, मी सगळं सांभाळून घेईन, तो तिला खूपच आश्वस्त करत बोलला. तशी ती त्याच्याकडे पाहू लागली. खरंच सांगू का मी ह्याला माझ्या मनातल्या त्याच्याबद्दलच्या फिलिंग्ज, तो करेल का सगळं नीट. एकदा हा विचार तिच्या मनात येऊन गेला, पण पुन्हा तिने मनातले विचार झटकले. कारण होतं निकिता. युवी, काही सांगायचं आहे का तुला मला, ती कधीपासून त्याच्याकडेच पाहत होती, म्हणून त्याने विचारलं. पण ती मात्र आता भानावर आली आणि तिने त्याच्यावरून नजर हटवली आणि पुन्हा खिडकीच्या बाहेर पाहू लागली. तशी त्याने पुन्हा नकारार्थी मान हलवली आणि रागातच गाडीचं एक्सिलेटर दाबलं आणि स्पीड फुल वाढवला. ते आता ऑफिसमध्ये पोहोचले होते. तो गाडीतून उतरला आणि रागातच आत ऑफिसमध्ये गेला. ह्याच्या रागाचं काय करायचं, ती मनातच बोलली आणि मग उतरून ती पण आत निघून गेली. ही चष्मी समजतेस कोण स्वतःला, मी इतकं प्रेमाने बोलतो तरी हिचा राग मात्र नाकावर कायम असतो, काय करू मी हिचं, तो मनातच बोलत होता, कारण तो आता पार वैतागला होता. पण त्याला हे कुठे माहीत होतं की ती तुझी चष्मीस जेलस होते, तुझ्या त्या बेस्ट फ्रेंडवर जिच्याशी तुझं लग्न लावून देणार आहेत तुझे घरचे. डॅड, मला नाही वाटत की हा प्रोजेक्ट आपल्याला मिळेल, क्लायंटना मी पर्सनली ओळखतो आणि ते आता काय विचार करत असतील ते देखील मला माहीत आहे, आदित्य बोलला, जो आता यशराज यांच्या केबिनमध्येच होता. मे आय कम इन सर, युविका बोलली. येस युविका, प्लीज कम इन, यशराज बोलले तशी युवी आत आली. तिने एकदा आधीकडे पाहिलं, पण त्याने मात्र तिच्याकडे पाहिलंच नाही, तो त्या फाईलमध्येच डोकं खुपसून होता. तसा तिने एक सुस्कारा सोडला. तिला माहीत होतं तो तिच्यावर चिडलाय, कारण आता यशराज ह्यांच्या केबिनमध्ये येताना युविका बाहेरच्या डेस्कवरच बसली होती, तरी त्याने मात्र ढुंकूनही पाहिलं नव्हतं तिच्याकडे.
सर, तुम्ही बोलावलंत मला? युवी बोलली. हो युविका, तू ह्या प्रोजेक्टवर स्टडी केलाय ना? जरा आधीला ते पॉईंट्स एक्सप्लेन कर जे तू काल मला सांगितलेस. त्याला असं वाटतंय की हा प्रोजेक्ट नाही मिळणार आपल्याला. यशराज बोलले. तसा आधी पुन्हा युविकाकडे रागाने पाहू लागला. डॅड, जर तुम्ही हा प्रोजेक्ट हिला स्टडी करायला सांगितला होता, मग मला इथे का बोलावलंय? मी जातो, आधी चिडूनच बोलला आणि उठून जाऊ लागला. तशी ती पण खाऊ का गिळू ह्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. सडू, बास ना आता, किती राग दाखवशील? ती मनातच बोलली. आदित्य सर, फक्त 5 मिनिटे थांबा, मग वाटल्यास तुम्हाला इथून जायचं असेल तर जा प्लीज. ती स्वतःचा राग गिळत खूपच अदबीने बोलली. तसा तो तिच्याकडे न बघताच चेअरवर बसला. सर, आदित्य सरांना जे वाटतंय ते अगदी योग्य आहे, कारण इतक्या महिन्यांपासून ते त्या क्लायंटना ओळखतात, म्हणून त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू एकदम करेक्ट आहे. पण सर, आपण जर ह्या प्रोजेक्टला दुसऱ्या अँगलने पाहिलं तर मात्र तुम्हाला पटेल की हा प्रोजेक्ट आपल्याला मिळण्याचे 95% चान्सेस आहेत. ती आधीकडे पाहत बोलली तसा तो तिच्याकडे पाहतच राहिला. ओके, एक्सप्लेन मी, तो बोलला. आता ती त्याला प्रोजेक्टची दुसरी बाजू एक्सप्लेन करू लागली. ती एकदम कॉन्फिडेंटली बोलत होती आणि ते पाहून तो तर तिच्याकडे पाहतच राहिला. एक स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आली होती, कारण तिने जे जे पॉईंट्स त्याच्यासमोर ठेवले होते ते एकदम बरोबर होते. मागची 2-2.5 वर्षे तो बिझनेस करत होता, पण त्याच्या डोक्यात पण हे पॉईंट्स दूर दूरपर्यंत नव्हते, म्हणून त्याला तिचा खूपच अभिमान वाटत होता. एक्सिलेंट, त्याच्या तोंडून आपोआपच शब्द बाहेर पडले आणि तिला हायसं वाटलं. बघ, मी बोललो होतो ना तुला, शी इज सुपर स्मार्ट, यशराज बोलले. तसा आधी गालातच हसला आणि तिच्याकडे पाहू लागला. तिने मात्र लगेच नजर खाली केली. येस, शी इज सुपर स्मार्ट, आधी पण तिच्याकडे पाहून बोलला. बरं ठीक आहे, मग ह्या प्रोजेक्टवर तुम्ही दोघे काम करणार आहेत, ओके? यशराज बोलले. ते तुम्ही तिला आधी विचारलंय का? इज शी कम्फर्टेबल टू वर्क विथ मी? त्याने एक भुवई उंच करून तिच्याकडे पाहत विचारलं. तसा तिने एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला. अरे, ती का नाही म्हणेन? इतके दिवस तुझ्यासोबत तर काम करत होती ती, हो ना युविका? यशराज बोलले. येस सर, आय एम फाईन टू वर्क विथ हिम, ती त्याच्याकडे डोळे बारीक करून बोलली. तशी आधीने मान खाली घातली. खरं तर त्याला हसायला येत होतं, म्हणून तिची मज्जा घेत होता तो. आज शनिवार होता, त्यामुळे ऑफिसला सुट्टी होती, म्हणून युविकाचं सगळं अगदी निवांत चाललं होतं. पण आधी मात्र त्याच्या नेहमीच्या वेळेत उठून त्याने त्याचं वर्कआउट वगैरे करून घेतलं होतं आणि आता तो कॉफी पीत खालीच बसला होता. इतक्यात त्याला युविका पायऱ्या उतरून खाली येताना दिसली. ती रेडी होऊनच आली होती, कदाचित कुठेतरी बाहेर जात असावी. अरे यार, ही कुठे जाते आता? एकतर मॉमने मला घरीच थांबायला सांगितले, निकिता येणार आहे म्हणून. आता हिच्याशिवाय माझं मन लागणार आहे का घरी? तो स्वतःशीच बोलला आणि त्याने तोंड बारीक केलं. पण इथे युविका मात्र मुद्दामच घरातून बाहेर जात होती, कारण एक तर सुट्टीचा दिवस आणि त्यात ती निकिता पण येणार होती घरी. मग पुन्हा त्या दोघांना सोबत पाहावं लागेल, जे तिला नको होतं, म्हणून तिने बाहेर जायचा प्लॅन बनवला होता. आज कुठे चालली आहेस? त्याने तरी विचारलंच तिला. दॅट नन ऑफ युअर बिझनेस, ती तोऱ्यातच बोलली आणि केस मागे झटकून निघून गेली. तशी त्याने नकारार्थी मान हलवली. ॲटिट्यूड हां, तो स्वतःशीच बोलला. आज निकिता घरी आली होती आणि सगळे तिच्या मागे पुढे करत होते. आधीची पण ती फ्रेंड होती, त्यामुळे तो पण तिला काही हवं नको ते बघत होता. पण बिचाऱ्याला हे माहीतच नव्हतं की तुझे घरचे तिच्याशी तुझं लग्न फिक्स करणार आहेत. आज पूर्ण दिवस युविकाने बीचवर घालवला होता. एकटीच त्या समुद्राच्या लाटांकडे पाहत होती. समुद्राच्या लाटांप्रमाणे स्वतःच्या आयुष्यात जे जे घडत होतं ते तिच्या दृष्टीपटलावरून सरकत होतं. देवा, अजून काय काय दाखवणार आहेस तू मला? ती वर पाहून बोलली. आता संध्याकाळ झाली होती. आता ती निकिता गेली असेल घरी, तिने मनातच विचार केला आणि ती घरी येण्यास निघाली. ती आता घरी आली. ती वर जाऊ लागली तोच प्रतीक्षांनी तिला आवाज दिला. युविका, जरा आदित्य आणि निकिता दोघांनाही खाली यायला सांगशील का बाळा? प्रतीक्षा बोलल्या. तशी युविका जागीच थांबली.
अरे देवा, ही निकिता अजून आहेच का? आणि ती त्याच्या बेडरूममध्ये आहे. आपोआपच तिच्या हाताची मूठ आवळली गेली. बाळा, बोलावशील ना? त्यांना सांग मी बोलावलंय म्हणून, प्रतीक्षा बोलल्या. ओके आंटी, युविका बोलली, कारण आता तिच्याकडे कोणताच ऑप्शन नव्हता. इथे आदित्य आणि निकिता दोघेही आत होते. आदित्य तिला त्याच्या रूममधल्या सगळ्या वस्तू दाखवत होता, पण तिचं मात्र त्या वस्तूंकडे लक्ष नव्हतंच. लक्ष फक्त त्याच्यावरच होतं. त्याने येलो टी शर्ट आणि ब्लॅक ट्रॅक पॅन्ट घातली होती. घरातल्याच कपड्यांवरही तो खूप जास्त हँडसम दिसत होता, म्हणून तिची नजर काही केल्या त्याच्यावरून हटत नव्हतीच. ती पण काही कमी सुंदर नव्हती, पण त्याच्यापेक्षा जास्त हॉट अँड अट्रॅक्टिव्ह मॅन तिने आजपर्यंत पाहिला नव्हता, म्हणून त्याच्याशी लग्न करण्याची स्वप्न ती बघत होती. युविका आता वर आली, पण त्याच्या बेडरूममध्ये जाण्याआधीच तिची धडधड वाढली. आणि ती निकिता त्याच्यासोबत आहे, त्यामुळे तर रक्त अजूनच गरम झालं होतं तिचं. ती हळूहळू आदित्यच्या बेडरूमपाशी आली तर दार उघडच होतं. इथे निकिताला त्याची नशा चढली होती. तो तिला काहीतरी वेगळंच सांगत होता आणि ती मात्र तिच्याच विचारात त्याच्यासमोर आली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याला काही कळलंच नाही काय घडतंय. त्याला काही कळण्याआधीच तिने त्याचा चेहरा तिच्या हाताने जवळ केला आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. आणि नेमकी तेव्हाच युविकाची त्यांच्या दारात एंट्री झाली. तो स्वतःला सावरतो न सावरतो तोच त्याने पाहिलं की युविका दारात उभी आहे आणि तिचे डोळे काठोकाठ भरले आहेत. तसं त्याने निकिताला विजेचा झटका लागावा तसं स्वतःपासून दूर केलं, पण त्याआधीच युवी तिथून निघून गेली होती. व्हॉट द हेल आर यू डुईंग? तो चिडूनच बोलला. ॲडी, व्हॉट हॅपन? आधी पण तर आपण एकमेकांना किस केला आहे ना, मग आत्ता काय झालं? निकिताने विचारलं. तशी त्याने त्याची 2 बोटं त्याच्या कपाळावर घासली. आधीची गोष्ट वेगळी होती निक, पण आत्ता आपण मॅच्युअर्ड झालो आहोत, तो बोलला. त्याला तर वेगळंच टेन्शन आलं होतं. युवीने त्याच्याबद्दल कोणताही गैरसमज करून घेऊ नये बास, एवढंच वाटत होतं त्याला. त्याला तिच्याजवळ जायचं होतं, पण निकिता त्याला सोडत नव्हती. पण आत्ता तर आपलं लग्न होतंय ना, मग काय हरकत आहे? निकिता बोलली तसा तो शॉक झाला. व्हॉट? काहीही काय बोलतेस तू? आणि हे तुला कोणी सांगितलं? त्याने विचारलं. तुझ्या घरच्यांना सगळं माहीत आहे आणि तुलाच माहीत नाही? हे सर्व काय आहे ॲडी? तिने विचारलं. तसं त्याने रागानेच हाताच्या मुठी आवळल्या. त्याला आता कळत होतं युविकाचं त्याच्याशी रागाने बोलण्यामागचं कारण. त्याला आत्ता त्याच्या घरच्यांचा खूप जास्त राग येत होता. कसे ते त्याला न विचारता त्याचं लग्न फिक्स करू शकत होते. हे बघ निक, आय एम सॉरी. घरच्यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे. इनफॅक्ट तुझ्यासाठी अजिबात फिलिंग्स नाही आहेत माझ्या मनात. माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. तो बोलला तसा तिला आवंढाच आला. व्हॉट? तिने भरल्या डोळ्यांनी विचारलं. येस, आय एम इन लव्ह विथ समवन हू इज व्हेरी स्पेशल फॉर मी. तो तिच्याकडे पाहून बोलला तशी ती रडत रडतच त्याच्या रूममधून बाहेर निघून गेली. तसा त्याने एक सुस्कारा सोडला आणि तडक तो युविकाच्या बेडरूमच्या दिशेने गेला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.